बीड नगर परिषद निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षाने आपापले अर्ज दाखल केलेले आहेत। नगराध्यक्षासह एकूण 52 नगरसेवकांसाठी बीडमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, या सर्वांनी प्रामुख्याने महत्त्वाचे जे पॅनल आहेत ते या ठिकाणी त्यांच्या सर्व उमेदवारांचे अर्ज आता दाखल झालेले आहेत। भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर ज्योतिताई घुमरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रेमलता पारवे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्मिताताई वाघमारे यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि त्यांचे एबी फॉर्म सहित या ठिकाणी अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। आणि हे तीनही पक्ष नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 52 नगरसेवकांसाठीच्या जागा लढवत आहेत आणि काँग्रेसकडून देखील 22 नगरसेवकांसह एक नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। ते देखील नगराध्यक्ष पदासह काही नगरसेवकांच्या जागा लढवत आहेत। यामुळे एकूणच आता जे चित्र आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। भाजपसह अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मतदानामधून मतदान कोणाला पसंती देतात, मतदार या ठिकाणी कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।